शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातल्या मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून मराठी विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे। दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या 10वीच्या मुलानं हे टोकाचं पाऊल उचललंय। शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं शौर्यानं त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनु कालरा, युक्ती महाजन आणि जुली वर्गीस या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून या मुलानं आत्महत्या केली। सांगलीतील मूळ गावी शौर्यवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। जो युक्ति महाजन है, इन टीचर ने क्या करा था, वो गिर गया था, उसका मजाक उड़ाया और उसे बोला कि आप ओवर रिएक्ट कर रहे हो। और जब उसे फिर डांटना भी शुरू कर दिया और जब वो रो रहा था तो उसे कहा कि आपके आंसू की कोई कीमत नहीं है, ये रोने वोने से कुछ नहीं होगा। और वहाँ टीचर, ये जो प्रिंसिपल थी वो खड़ी थी वहाँ पर, उसने कुछ नहीं बोला, एक शब्द तक उसने नहीं निकाला। जूली वर्गीस ये हमेशा बोलती रहती थी टीसी दूंगी, टीसी दूंगी, टीसी दूंगी, ट्रांसफर सर्टिफिकेट दूंगी तुम्हारा। मन्नू कालरा ने धक्का दिया इल्लीगली। ये बहुत इल्लीगल है कि आप किसी को बच्चे को इल्लीगली ऐसे धक्का नहीं दे सकते आप, आपको आपके ऊपर FIR हो जाएगी, समझ आई। मन्नू कालरा ने धक्का दिया ड्यूरिंग अ ड्रामा क्लास और ये सब वो सहता रहा 5-6 महीनों से। वो उसे मेंटली टॉर्चर करा जाता था एंड फाइनली ही कमिटेड सुसाइड। उसका सुसाइड नोट में ये भी दिया उसने कि इन टीचर्स के खिलाफ एक्शन लिया जाए। युक्ति महाजन, मन्नू कालरा, जूली वर्गीस, एस्ट कोलंबस स्कूल का ये केस है। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, या मुलीचा सुद्धा व्हिडिओ आपण बघतोय ज्याच्यामध्ये ती सुद्धा या संबंधित शिक्षकांचं नाव घेते, कशा पद्धतीने त्रास दिला गेला हे समजतंय। हे सगळे आणि शौर्याची सुसाईड नोट, हे सगळे पुरावे गृहीत धरून पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकी ऍक्शन घेऊ शकतात? या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने हे मोठं स्कूल आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं दिल्ली सरकार काय ऍक्शन घेते हे पाहणं महत्वाचं आहे। मुलांना अभ्यासाचं टेन्शन असतं, त्याचबरोबर अशा पद्धतीने जे टीचर जे मुलांचा मानसिक भाव समजून घेत नाही त्यांच्यावरती देखील ऍक्शन घेणं गरजेचं आहे। आणि अशा पद्धतीने शौर्याचं या सगळ्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे त्याचं म्हणणं आहे की असं ज्याच्यासोबत जे घडलं ते दुसरं कोणासोबतही घडू नये अशी त्याची इच्छा आहे। त्यामुळे शौर्याची इच्छा हीच आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कारवाई व्हावी, कारण त्यांच्यासारखा दुसरा एखाद्या विद्यार्थ्याने जाता कामा नये। आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असं 6 महिन्यापासून त्याला टॉर्चर केलं जात होतं आणि त्या दिवशी तर अक्षरशः त्याला नाटकाची प्रॅक्टिस करत असताना त्याचा पाय मुरगाळला, त्याला त्रास होत होता, त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि मॅडम सांगत होते की तू ड्रामा करतोय। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये समोर हे प्रिन्सिपलच्या घडत असताना त्याला न्याय मिळाला नाही, त्यामुळे हे सगळं त्याने केलं असं त्याच्या सुसाईड नोटमध्ये पाहायला मिळते। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं त्याच्या सुसाईड नोटमध्ये तो अत्यंत संवेदनशील देखील आहे। त्याचं म्हणणं 10वीचा मुलगा आहे, त्याचं म्हणणं आहे की त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान केले जावे। त्याच्यामुळे त्याला मेंटल स्ट्रेस जरी असताना तरी तो समाजाचा विचार करत होता, हे यामधून पाहायला मिळतं। आणि अजून म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढारीला च्या प्रेक्षकांना एक माहिती देणं गरजेचं वाटतं। पानिपतला जे शौर्य स्मारक आहे, ज्या ठिकाणी सगळ्यात मोठं शौर्य स्मारक उभं राहणार आहे, त्याच्यावरून त्याचं नाव शौर्य असं ठेवण्यात आलं त्याच्या वडिलांकडनं। आणि त्याचे वडील त्या पानिपत या ठिकाणी प्रत्येक वर्षी मराठ्यांचा शौर्य दिन साजरा करत असतात। एवढं मोठं कार्य त्यांच्या घरातील व्यक्तींचं महाराष्ट्राच्या प्रती असल्याचं पाहायला मिळतं। आणि त्या मुलाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने हे घडणं ही खूप अत्यंत खेदाची आणि दिल्लीच्या वर्तुळातील मराठी वर्तुळामध्ये या सगळ्यामुळे अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे। आणि जे शिक्षक आहे जे मुलांच्या मानसिकतेचा विचार करत नाही, त्यांना मानसिक त्रास देतात, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कारवाई केली जावी अशी मागणी आता सातत्याने समोर होताना पाहायला मिळते। तिथले विद्यार्थी देखील या सगळ्या गोष्टीला कंटाळलेले आहेत आणि त्याचे पालक घरी नव्हते। विशेष म्हणजे ते कोल्हापूरमध्ये होते, त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। त्यांच्या आईचं ऑपरेशन झालं होतं, त्याच दरम्यान इकडे मुलाने ही घटना घडली आणि त्यामुळे प्रचंड एक मनस्ताप दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। आणि एक गोष्ट आहे की या उच्चभ्रू शाळेतील जे शिक्षक असतात त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने अशा पद्धतीने मुलांवरती टॉर्चर केलं जातं, 6 महिन्यापासून तो सगळं सहन करत होता। अगदी, आणि त्यामुळे सगळ्या बाबींची दखल वेळीच घेतली जाणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे।